नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 नोव्हेंबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कार्यक्षेत्रात कामात तुम्ही व्यस्त राहाल आणि चिंतितही राहाल. या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ तुम्ही खराब करू शकता. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देईल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुमच्या लक्षात येईल. तुमचा जोडीदार आणि भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. उपाय. लहान मुलींना खीर वाटल्याने मानसिक प्रसन्नता येऊ शकते. वृषभ राशी. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. जर तुमच्या प्रेमीला तुमच्याशी बोलायचे नाही तर त्यांना जबरदस्ती करू नका. त्यांना वेळ द्या. स्थिती आपोआप सुधारेल. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. तुमची मेहनत आणि निर्धार याकडे सर्वांचे लक्ष जाईल. आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळू शकते. कोणीतरी तुम्हाला फ्लर्ट करण्याची शक्यता आहे. उपाय. प्रेमसंबंधांना मजबूत करण्यासाठी सोन्याचा कडा हातात घाला. मिथुन राशी. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर कराल. तुमची विनोदबुद्धी तुमचा उत्कृष्ट गुण असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची ऊब जाणवेल. तुमची चिंता आज तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवू शकते. आरोग्याच्या भल्यासाठी उगीच त्रास करून घेऊ नका. आज दिवसभर धनाची देवाणघेवाण असेल आणि संध्याकाळी तुम्ही धन बचत करण्यात यशस्वी राहाल. आपल्या अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. उपाय. ज्वारी, बाजरी, गहू मिळून गायीला खाऊ घातल्याने कौटुंबिक जीवनात आनंद राहील. कर्क राशी. जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांनाच देव ही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमची खुबी आज लोकांमध्ये प्रशंसेचे पात्र बनवेल. तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला गंभीर आजार जडवू शकतो. तुमचे धन तेव्हाच कामी येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. उपाय. सकारात्मक विचारांसाठी सफेद रंगाच्या मिठाईचे सेवन करा आणि वितरित करा. सिंह राशी. जेव्हा तुम्हाला जाणवते की कुटुंबियांसाठी तुमच्याजवळ वेळ नाही तर तुम्ही दुःखी राहाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. आजच्या दिवसाची संध्याकाळ तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी राहाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी उपयोगी पडतील.
आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बरेच दिवसांनी मित्रमंडळींशी भेटायला जाल. उपाय: मानसिक संतुलन राखण्यासाठी एखाद्या शुभ कार्याचा नाश करण्याचा प्रयत्न करू नका. कन्या राशी: आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम कराल. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास गमावू नका. जसे हे व्यवसायाचे भांडवल आहे तितकेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती, आजच्या दिवशी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि कुटुंबियांसमवेत काही आनंदी क्षण घालवा. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या. तुळ राशी: प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवा. त्यासाठी तुम्हाला कोठे ना कोठे तरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. कुठला सिनेमा पाहून आज तुम्हाला मनोरंजन मिळेल. बऱ्याच काळापासून अनुभवत असलेले आयुष्यातील तणावापासून मुक्त व्हाल. सगळे तणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, नाहीतर परिस्थिती बिघडू शकेल. उपाय: कुठल्याही नदीमध्ये काळे तीळ प्रवाहित केल्याने प्रेमामधील संबंध चांगले होतील. वृश्चिक राशी: नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल. जर खूप काही नसेल तर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्यात काहीही वाईट नाही, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानदायी ठरू शकतो. आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी करमणूक केल्याने तुम्हाला आराम मिळेल. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका. तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. उपाय: एक सोबत स्वयंपाकघरात भोजन केल्याने कौटुंबिक आयुष्य आनंदी राहील. धनु राशी: आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागाल, परंतु कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे बेत रखडतील, पण दिवस निश्चित चांगला जाईल.
सप्ताहात सुट्टीच्या दिवशी तुमचे आवडते काम करू शकता. मानसिक तणावावर मात करण्यासाठी धार्मिक उपाययोजना करा. ध्यानधारणा आणि योगासने तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवतील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुम्ही बचत करण्यात यशस्वी राहाल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष केले तर ते नाराज होऊ शकतात. उपाय: नकारात्मक भाषेपासून लांब राहण्यासाठी हिरवी डाळ खा. मकर राशी. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर मोठ्यांचा सल्ला घ्या. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात याचा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही आणि तुम्ही रिकाम्या वेळेत एकांतात वेळ घालवू शकाल. सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणावात येऊ शकता. अज्ञात स्रोतांनी पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. उपाय: शिक्षकांचा सन्मान केल्याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. कुंभ राशी. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी धाडसी बाजू आज दिसेल. चांगले मित्र तुमची कधीच साथ सोडत नाहीत ही गोष्ट आज तुम्हाला समजेल. वैरभाव महागात पडू शकतो, त्यामुळे आपल्या विचारशक्तीला धक्का लागू शकतो. नातेसंबंधात कायमस्वरूपी फूट पडू शकते. गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करा. गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल. ही बातमी कुटुंबातील सदस्यांना सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल. प्रेमसंबंधावर विपरीत परिणाम होऊ शकतो. उपाय: सुगंधी वस्तूंच्या वापरामुळे आरोग्य चांगले राहील. मीन राशी. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की जगातील गर्दीत तुम्ही हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस घालवाल. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती आहे. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. खर्च करताना उधळपट्टी करू नका. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. एखाद्या सहलीला जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद निर्माण कराल. उपाय: लाल चंदनाचा प्रयोग तुम्ही तुमच्या व्यक्तित्वाला निखारण्यात करू शकता. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.